जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. तिथे एक नमनावली आहे, त्याच्यात शेवटची ओळ अशी आहे, नमो शुद्ध जाणीव प्रकटे जीवात तो देव होत स्थिरांतरात. तर हे आपल्याला आता नित्यक्रमाने म्हणत असतील किंवा आपण इथे सुद्धा ते घेतलेले आहे, तर त्याला कल्पना असेल की हा श्लोक आहे त्यातला नमो शुद्ध जाणीव. ती नमनावली आहे, त्यात सर्वात शेवटी हे नमन केलेलं आहे. ते देवाला करताना पहिल्यांदा शुद्ध जाणीवेला केलेलं आहे, आणि ही जी शुद्ध जाणीव आहे जी जीवात प्रकट होते तोच देव आहे आणि तो आपल्या अंतरंगात स्थिर हो असं वाटलं आहे. तसा अर्थ त्याच्यातल्या पुरता त्यातला स्पष्ट आहे, पण तरीसुद्धा अर्थ स्पष्ट व्हावा म्हटलं म्हणून म्हणतो की माणसाला बाकीच्या कुठल्या ईश्वराची काही कल्पना येईल किंवा त्याला अनुभव येईल काही सांगता येत नाही, कोणत्या स्वरूपात येईल हे सांगता येत नाही. त्यातल्या त्यात आपल्यातली जाणीव वजा केली तर आपल्या ठिकाणी काही उरत नाही एवढं तरी त्याला कल्पना येते. तेव्हा परमेश्वरी वस्तूच अशी आहे, ती आहे म्हणून हे सगळं आहे याचं भान यावं यासाठी जाणीव शब्दावर बोट ठेवलेलं आहे. तेव्हा आपण म्हणतो ना की मनुष्य कोमात गेला म्हणजे काय झालं, जाणीव गेली त्याची साध्या भाषेमध्ये. तर तिकडचं तांत्रिकदृष्ट्या वेगळं असेल, पण कोमात गेला म्हणजे जाणीव गेली म्हणजे त्याच्यातला भगवंत या अर्थाने पाहणारा जो होता साक्षी तो लोपला. तेव्हा एरवी तो ज्या वेळेला जिवंत असतो त्यावेळेला त्याची जाणीव राहू दे, तो लोपल्यावर कशाला. त्याच्या आधी आपण जाणीव आपल्याला होऊ शकते की माझ्या ठिकाणी ही जाणीव आहे की जिच्यामुळे मी जिवंतपणाचं म्हणून जिवंतपणाचं आपल्याकडे तत्त्वज्ञानात सुद्धा काय विनोबांच्या काय कुठेही जा आपण जिवंत आहोत याचा वेगळा पुरावा लागत नाही माणसाला. जगाला लागतो हयातीचा दाखला, पण आपल्याला लागत नाही. मी जिवंत आहे असं जरा मला सिद्ध करायचं आहे वगैरे असं कोणी काय म्हणत नाही. जिवंत आहे गृहीत धरून पुढे काय करायचं ते बरं वाईट काय ते करीत असतं. तेव्हा हे तो जसा जिवंत आहे हे जितकं स्वयंप्रकाश आहे, जितकं स्वतःच्या प्रत्ययाला येतं. अगदी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या म्हटलेलं आहे. स्वसंवेद्य या शब्दाचाच अर्थ तो शब्द तिथे आहे की स्वतःला जाणवतं, ते जाणतो, ते स्वतःला आपण सुद्धा जाणतो. आपल्या ठिकाणी स्वसंवेद्य जाणीव आहे, मी मला जाणीव आहे हे दुसऱ्यांनी करून द्यावी लागत नाही. मी जिवंत आहे याची जाणीव दुसऱ्यांनी करून द्यावी लागत नाही. तू माणूस आहेस ही जाणीव कदाचित करून द्यावी लागेल म्हणून मुद्दाम सांगितलं तू माणूस आहेस, तू नाहीस, तू शहाणा आहेस, हे सगळ्या जाणीवा करून द्याव्या लागतात. पण तू आहेस याची जाणीव वेगळी काही करून द्यावी लागत नाही. म्हणून ती स्वसंवेद्य जशी जाणीव आहे तशी ही जाणीव आहे. आणि तेवढी तरी निदान परमेश्वराची कल्पना आपल्यामध्ये स्थिर व्हायला काही हरकत नाही. तर तोच देव होत स्थिरांतरात. तेव्हा बाकीचे देवाची जाणीव कदाचित देवळात गेल्यावर होईल, कदाचित सत्पुरुषाला पाहिल्यावर होईल, कदाचित महाराजांकडे गेल्यावर होईल, कुठे स्वामींच्याकडे गेल्यावर होईल. पण एरवी ती जाणीव टिकेल असं नाही. तर माझ्याबरोबर ती जाणीव जर काय वावरत असेल तर ती ज्या शुद्ध स्वरूपात आणि तिला कसलाही लेप नसलेली ती जाणीव आहे, ती जाती नाही, धर्म नाही, अमकं नाही, तमकं नाही, भेद नाही, कसल्याचीही पलीकडे असलेली जाणीव आहे आणि ती माझ्या ठिकाणी विद्यमान आहे जितकी ती दुसऱ्याच्या ठिकाणी विद्यमान आहे. तर तिचे एकदा जर कल्पना आपल्याला आली की त्याकडे पाहायचं जर समजा आपल्याला एकदा लक्षात आलं तर ही प्रकट होते जीवामध्ये असं लक्षात येईल. नमो शुद्ध जाणीव प्रकटे जीवात म्हणलेले आहे. ते आपण काय आकाराला आणली नाही, आपण अस्तित्वात न आणलेली वस्तू आहे जी आपल्याकडे आहे.
एक वेळ आपण मिळकत अस्तित्वात आणली असेल, आपण घर बांधलं असेल, आपण गाडी घेतली असेल, आपण झाड लावलं असेल, हे सगळं आपण केलेलं असेल कदाचित, पण जाणीव ही प्रकटच होते. तेव्हा त्या अर्थाने लक्षात ठेवावं की तिचं मूळसुद्धा आपल्या हातात नाही, ती आपण होऊन प्रकट झालेली आहे. तर अशी जी जाणीव माझ्या जीवात प्रकट झाली ती शुद्ध आहे याची जाणीव मला राहू दे. आणि शुद्ध असलेली सर्वात शुद्धात शुद्ध वस्तू म्हणजे परमेश्वर. या नात्याने हा परमेश्वर माझ्या मनात आहे, तर त्याच्याबद्दल मला जागृत होऊ दे. आणि ते जे एकदा जागृत झालेले आहे ते टिकावं ही फार मोठी साधन आहे. साधनेचं जर काही वेगवेगळी स्वरूपं सांगतात, त्यामध्ये ही सर्वात मोठी जाणीव आहे की मला जे कळलेलं आहे ते टिकून राहणार. आत्तासुद्धा आपण जेवढे अभंग म्हटले त्यात प्रत्येकात काहीतरी कळलेलं होतंच, पण ते जे काही कळलेलं आहे ते टिकायला काहीतरी लागतं. तर त्यासाठी ही प्रार्थना केलेली आहे, कारण हे टिकेल, माझ्याकडून कष्टाने टिकवलं जाईल हा एक भाग झाला, पण त्या कष्टाला माझ्या मर्यादा आहेत. तेव्हा त्या मर्यादा म्हणून प्रार्थना केलेली आहे, ही नमून प्रार्थना केलेली आहे की ही माझ्या ठिकाणी टिकून राहू दे. आणि एकदा जर मनुष्याच्या ठिकाणी परमेश्वर स्वरूपाची नित्य असलेली स्वतःच्या ठिकाणी असलेली जाणीव जर टिकून राहील तर त्याचा व्यवहार तसा होईल, हे पुढे आहे. आणि तसा व्यवहार झाला तर जगातले 90% प्रश्न संपलेलेच समजा. बाकी कधी पाऊस पडो, कधी सुनामी हो, कधी काय हो, हे फार 10% सुद्धा प्रश्न नाही आहेत. खरे प्रश्न आहेत ते हे मनुष्य परमेश्वर आहे हे विसरला याचे प्रश्न आहेत. तेव्हा त्यासाठी ही नमो शुद्ध जाणीव प्रकटे जीवात, तो देव होत स्थिरांतरात. तोच देव आहे, वेगळं आणखीन त्याला काही म्हटलेलं नाही. कधी मोह हा डाव साधितो, क्रोधाचाही वणवा जळतो, त्यात पोळता मला पाहू नये गुरुकृपेचा घनोगर असतो, मग तग मग ही हरली. या ओळी कृपामदामध्ये आहेत. तरी मी स्वतः क्रोध नियंत्रणासाठी प्रयत्न करीत असताना ज्यावेळी असा क्रोधाचा प्रसंग येतो तेव्हा असा लाक्षणिक अनुभव येत नाही. क्रोध येऊन गेल्यानंतर आपण तो नियंत्रण केला पाहिजे असं वाटतं. तरी गुरुकृपेचा घनोगर असतो म्हणजे नक्की काय होतं, त्याचा अनुभव कसा येऊ शकेल. जितका आपला गुरूंचा धागा बळकट असेल, जितकी श्रद्धा जास्त असेल, जितकी साधनेची मनापासून आपण तळमळ बाळगलेली असेल, तळमळ आली त्यातली की मग ही तगमग हरली हा अनुभव येऊ शकतो. तेव्हा आपण स्वतः क्रोधाचं नियंत्रणाचा प्रयत्न करतो आहोत, तेव्हा ते जे प्रयत्न करतो आहोत त्याऐवजी त्यांनाच प्रार्थना करावी की क्रोध मला येऊ नये. आपण जोपर्यंत प्रयत्न करतो आहोत, आपण प्रयत्न करायलाच पाहिजे, त्याबद्दल मी प्रयत्नवादीच माणूस आहे, पण तरीसुद्धा मला माहिती आहे की प्रयत्नांच्या मर्यादा आहेत. तेव्हा ते प्रयत्न करावेत आणि सांगावं की आता उरलेली कृपाच होणार आहे. तेव्हा मी प्रयत्न केले आणि त्यांनी काय होत नाही माझ्या लक्षात आले, तर याला शरणागती म्हणतात. ती शरणागती जर असेल तर हा अनुभव येईल. यात म्हटलं आहे की असा लाक्षणिक अनुभव बरोबर आहे, त्यावेळेला तसा अनुभव यायला पाहिजे, पण आपल्याला वेळेला माणूस धावून यायला पाहिजे. असं आपण एक उदाहरण घेऊ. दुसरं म्हणून वेळेला माणूस कोण धावून येईल, एक त्याला तळमळ आहे म्हणून धावून आला, समोर दिसलं म्हणून धावून आला, आणि खरं सांगायचं जो आपला आहे तो धावून येतो वेळेला, तो आपला पाहिजे. हा जो गुरु आहे तो आपला जर असेल तर तो वेळेला धावून येईल बरोबर, तर त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. पण तो गुरु त्यासाठी आपला पाहिजे. ते गुरुला आपलं करायला काही वस्तुपास्तू वगैरे देऊन जसं व्यवहारातला मनुष्य आपला केला जातो तसला काय आपलं होत नाही. मन देऊन गुरुला आपला करावं लागतं. तर ते जर केलं तर हे होईल. आता एरवीचं जे इथे पुढे लिहिलेलं आहे की क्रोध नियंत्रण करण्यासाठी मी प्रयत्न करतो, क्रोध येऊन गेला होता नियंत्रण, हे प्रयत्नवादातले पुढचे टप्पे. प्रयत्नवादात असंच होतं की राग येतो, येऊ नये असं वाटतं, प्रत्यक्षात येतो, आल्यानंतर त्याची जाणीव होते, तोपर्यंत नुकसान सगळं होऊन गेलेलं असतं. मग आता पेटलेली गाडी विझवण्याचा उद्योग असतो पुढचा, बघा बाकी काही नसतं. तर त्यावेळेला मग आपण तो केला पाहिजे असंही वाटत राहतं. तर असं हे आपल्या प्रयत्नाने असं होणार. गुरुकृपेचा घनोगर असतो म्हणजे या अर्थाने की त्या क्षणी ती जाणीव होते. आणि जरी क्रोधाचा वणवा जळत असला तरी त्याचा स्वतःला आणि इतरांना होणारा त्रास हा कमी कसा करायचा हे गुरु पाहतात. तर त्या क्षणी ते धावून येतात, म्हणजे हेच करतात की त्याचा त्रास होऊ नये स्वतःला, इतरांना. आणि पुढे पुढे जितकी साधना किंवा जितक्या गुरुचं आपलं तादात्म्य वाढेल तितकी ही वेळच येणार नाही असा ते प्रयत्न करतात.
आणि मनुष्य आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी हे सगळं ठेवलेलं आहे. ते काही कारणासाठी ठेवलेलं आहे, तेवढ्याच कारणासाठी ते वापरलं जाईल असं व्यवस्था केली जाते. तर हा येऊ शकेल अनुभव. हा आपण कसं तादात्म्य आहात त्याच्यावर अवलंबून आहे. दादासाहेब केतकर तसंच त्यांचे वडील भाऊसाहेब केतकर यांची त्यांच्या गुरूंविषयीची निष्ठा आपल्याला माहीतच आहे. कोणत्याही प्रसंगात ते प्रथमतः गुरूंचा हात किंवा इच्छा पाहतात. आपल्या ते काही काळानं लक्षात येतं तरी त्यांच्यासारखं प्रथमच कोणत्याही घटनेत श्री गुरूंची इच्छा पाळणं किंवा तसं वागणं कसं जमेल, सावधानतेशिवाय जमणार नाही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे खरंच असं व्हायला हवं आहे का हे एकदा आत विचारा. मला यशच फक्त हवं आहे का अपयशही चालणार आहे, मला माझ्या मनाप्रमाणे हवं आहे का मनाविरुद्धही चालणार आहे. तर हे जर नक्की असेल तर हे काम जरा सोपं आहे. पण हे जर नक्की नसेल, मनाप्रमाणे होण्यासाठी गुरुचं एक मार्ग आहे वापर करण्याचा, तर तसं जर असेल तर हे होणार नाही, म्हणजे अवघड आहे होणार. तर त्याला सारखंच असं कोणाचं मनाप्रमाणे वागणं शक्य होणार नाही. तर चोरी करायलाही महाराज म्हणायचे तसं, चोरी करणारही मारुतीलाच नमस्कार करून जातो, यश होते. ज्याच्या घरी चोरी होणार आहे तोही नित्यनेमानं येणार आहे, त्यामुळे तोही नारळ ठेवून जातो, वाचणार आहे, सगळं चांगलं होते. आता काय करावं देवानं, ह्याचा ऐकावं का त्याचा ऐकावं म्हणे. तेव्हा तसं होतं ते. तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा हे हवं आहे की गुरुच्या इच्छेने जे होणार आहे ते मला आतून चालणार आहे का नाही यांच्यावर सगळं अवलंबून आहे. चालणार, नुकसान झालं तरी चालणार, अपघात झाला तरी चालणार, काय अगदी नुकसान झालं तरी चालणार, असं चालणार आहे का, तर हे काम सोपं आहे. तर ते चालण्यावर हे सगळं अवलंबून आहे. भाऊसाहेबांना त्यांचं ह्या मुलाचं शिक्षण त्यांनी सांगितलं, याला शिक्षण द्यायचं नाही, हे आपल्याला कुठेही पाठवायचं नाही, कुठेही पाठवायचं नाही, त्याला पोटा पाडायला नाही, पुढे मिळणार शिक्षण नाही झालं तर नोकरी लागणार नाही, ते आपण बघू. आता काय बघू ते आपण, कुठे बाहेर पाठवायचं नाही आहे, करायचं नाही, हे सगळं त्यांना चालणार होतं. म्हणून तो त्यांना अनुभव आलेला आहे. तात्यासाहेबांना अनुभव आला आहे किंवा भाऊसाहेबांना अनुभव आलेला आहे. ही निष्ठा त्यातून येते की मनाप्रमाणे आणि मनाविरुद्ध या गोष्टी संपतात तेव्हा निष्ठा जन्माला येते. निष्ठा अशी जन्माला येते. निष्ठा म्हणजे काही एखादा शब्द नाही की तो वापरावा असं नाही. निष्ठा म्हणजे जे होईल ते मला चालेल असं ज्या वेळेला होईल तेव्हा निष्ठा, सोप्या भाषेत. तेव्हा ती निष्ठा ज्या वेळेला असते ती केव्हा येते. आता याने ते आता त्या साहेबांनी किंवा भाऊसाहेबांना महाराजांनी लंबून दिले, किती लग्न आपण पाहिले असते. ही बरी आहे नाही बरी आपल्या ह्याला करून टाका म्हणजे करून टाका. आता ज्या वेळेला ते यात्रेला गेले त्यावेळेला त्या मुलाला, त्यांच्या सख्या मुलाला तुम्ही इथे ह्याला पाठवून द्या आणि आपण पुढे जाऊया यात्रेला. आता मुलगा बरोबर आहे, वडील बरोबर आहे, त्या मुलाला काय परत पाठवून द्या हे मध्येच. आता त्यांना माहिती की हे कशासाठी करतायत. आपली निष्ठा काय आहे, महाराजांनी सांगितले की त्याला परत पाठवून द्या, म्हणून त्याला मागच्याच मुखावर पाठवून ठेवला. आपल्याबरोबर वडिलांना घेऊन गेले, बरोबर एवढी 200 माणसं, ते एक जड आहे घरातला, पण नाही त्याला परत पाठवून द्या. आणि आपल्याबरोबर ते वडिलांना त्याच्यात घेऊन गेले. आणि तिकडे गेल्यानंतर पुढच्या स्टेशनवर ज्या वेळेला मुक्काम पडले त्यावेळेला त्यांचं जास्त झालं, त्या वडिलांचं जास्त झाल्यानंतर त्यांना समोर काहीच नसल्यामुळे महाराज समोर फक्त महाराज करत गेले. मग त्यांची मुक्ती साधायला हा मुलगा अडाला असता म्हणजे. आता हे मुलाला कळते जे काय म्हणते ते चालेल, पण ते चालेल हे असं असेल त्यावेळेला हे अनुभव येतील ते. असं नाही तर मग व्यवहारानं असं कसं दिसेल. मग त्या मुलांनी पण तसं विचारलं किंवा असं असेल, मी निम्म्यात कसा राहू, एवढे यात्रेला सगळे आपण बरोबर निघालो, मग मध्येच मी स्टेशन मागे कसा राहू, हा विषय नाही. महाराजांनी सांगितलं तू मागे राहू, महाराजांनी सांगितलं तू असं कर. हे निष्ठेला हे फळ आहे. निष्ठेला असं आहे. आता हे लग्न लागलं तात्यासाहेबांना, त्यावेळेला ही सांगलीची गोखले मंडळी होती. आता तात्यासाहेबांनी काय सांगितलं होतं की त्यांनी पसंत केली की माझ्या दृष्टीने झालं म्हणून समजायचं. आता असं चालेल व्यवहारामध्ये. त्यांनी पाहिली म्हणजे मुलगी माझ्या मुलाच्या दृष्टीने योग्य आहे असं माझं मत आहे. माझ्या गुरूंना दाखवून आण, कुठं गोंधळाला जावा आणि मुलगी दाखवून या. आता ही माणसं तिथनंच गडबडली होती खरं सांगायचं तर. त्यांचं काही त्यांच्या दृष्टीनं कोण महाराज कोण भुवन काय तर हे काय आहे. आणि ते असल्याशिवाय चालणार नाही. त्यांनी पसंत केली महाराजांनी पसंत केली. मुलगी यांना कळवलं की मुलगी चांगली आहे. स्वतः सासरे म्हणजे हे भाऊसाहेब
हे स्वतःच्या लग्नाला आदल्या दिवशी 3 दिवस पोचले होते, आपल्याला माहिती असेल. ते नव्हते तिथे त्यावेळेला हे सगळं ठरवताना. महाराजांनी सगळं ठरवून गेलं आणि प्रत्यक्षात ते कुठे बाहेर पडले, झोपून राहिले होते. पण ही सगळी मंडळी ते बांधून ते त्यात लिहिले, त्या तुम्ही वाचायला असेल ना सगळं, की त्या मुलीला झोप लागली. शेवटी त्या मुली लहान असायच्या, तर लग्नाची वेळ तर टळून गेली, मुहूर्त टळून गेला. पण हे स्वतः भाऊसाहेब म्हणले महाराज बाहेर आल्याशिवाय लग्न लागणार नाही. आता यात किती निंदा त्यांना करायला लागली असेल, किती लोकांचा अस्वस्थता करावी लागली असेल, बाहेर लोक काय म्हणाले असतील. असा क्षणभर आपण विचार करून बघावा की निष्ठा आणि अनुभव येतात हे म्हणजे काय येतात. कुठलाही एक हजारो प्रसंग आहे, हजारो. पण एक असा प्रसंग एखादा काढून बघितलं तरी लक्षात येतं. महाराज ज्या वेळेला बाहेर आता महाराजांना उठवा त्यांना ना, असं कोणालाही स्वाभाविक असं वाटेल ना की एवढे महाराज झोपले होते काय, मुहूर्ताची वेळ उठायला नको त्यांनी. हे समजू शकतं ना व्यवहाराने, केव्हा झोपले हे समजू शकतं. एवढं लागली असेल झोप, माणसाला म्हातारा मनुष्य आहे किंवा काय वयस्कर आहे, कवीच्या जेवण झालं असेल, काय असेल, झोपले असतील, असलं नव्हतं काय. ते उठले उठले काय आवड किंवा ते नाही उठले, नाही उठले तर नाही उठले, तसं नाही. ते उठलेले येत ना, मग नाही काय ते उठले की लग्न नाही. आता हे दुपारच्या संध्यापासून रात्रीपर्यंत हो असं नाही, 7-8 तास गेले मध्ये. म्हणजे ती सगळी तयारी सुद्धा याची वेळ, म्हणजे अन्न केलेलं काहीचे बाकीच्याने खाऊन घ्यायची वेळ आली. ही मुलगी ज्या मुलीचं लग्न पुढे तात्यासाहेबांच्या मंडळी ज्या आपण कोणी पाहिल्याही असतील, तर त्या स्वतः त्यांच्या लग्नाला महाराज उठल्याशिवाय लागणार नाही. तर ती मुलगी त्या गौरी आराजवळ त्या याच्याजवळ झोपली होती असं जण लिहिले. शेवटी मुलगी लग्नाची मुलगी ती झोपली, त्या लहान असायच्या मुली, तर त्यामुळे त्या झोपली ती शेवटी. तर तिला उठवलं आणि महाराज बाहेर आले मग एकदम आणि म्हणाले अरे काय लग्न आहे आता, तुझ्याशी सगळे शांत कशा असतं ते महाराजांच्या पद्धतीने. पण हे निष्ठेचा अनुभव आणि नंतर मग काय वाजंत्री काय नाही काय, तू घोडा काय धरला महाराजांनी त्यांचा, आणि त्या घोड्यावर बसून महाराज वरात काढायला, महाराज स्वतः घोडा धरायला, बताशाला धरायला, आणि ते सुद्धा बताशावरनं वरात महाराजांच्या, हे सगळं शक्य आहे. पण आणि त्यांनी नंतर मग घटके त्या मुहूर्तावरनं वाद झाला. मग ते सगळं आपल्याला माहिती की असं रात्री 11 वाजता लग्न लावतात का, म्हणजे सगळा मुहूर्त ठरवून गेला, ते हे कुयोग होता, अमकं होतं, ते गोखले मंडळींच्यात त्यावेळा चर्चा झाली. महाराज म्हणाले असं होणं शक्य नाही, पण तरी पण एकदा त्यांना बघू दे म्हणून त्यांना परत एकदा बोलवलं, सगळं पंचांग मांडायला सांगितलं. सर्वात उत्तम योग जर दिवसातला काय असेल तर तो होता, ज्या वेळेवर ते रात्री लग्न लागलं, सर्वात उत्तम योग होतं. आता मला सांगा एवढ्या जाग्याशी तोंड द्यायचं म्हणजे तेवढी निष्ठा आहे. तर ती जर असेल तर हे अशा तऱ्हेने इच्छा पाहता येईल. ज्यांना एक सोपं पाहावं की आता इथे मोठा प्रश्न विचारला आहे आपण, तरीसुद्धा कोणत्याही प्रसंगात ते प्रथमतः गुरूंचा हात टाक, ठीक आपल्याला ते काही काळानं लक्षात येतं, तरी त्यांच्यासारखं प्रथमतः कोणत्याही घटनेत गुरूंची इच्छा पाहणं किंवा तसं वागणं कसं जमेल, आपण असं पाहावं. सध्या तरी सोपं म्हणजे की चांगलं घडतं त्यावेळेला गुरुची इच्छा पाहणं काही फार अवघड नसतं. तर सुरुवात करायला आपण ज्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात त्या गुरूंची इच्छा आहे असं पाहायला सुरुवात करायला. आपला शेवटी व्यवहार्य मार्ग असतो आपला शेवटी. त्यामुळे ज्या घटना मनाविरुद्ध घडल्या, अपयश आली किंवा काय नापास झालं, अमकं झालं, तर त्यावेळेला महाराजांची इच्छा असली पाहिजे. म्हणजे ह्यामुळं अभ्यास कमी करू नये, नाहीतर आपलं त्याचे कारण होऊन बसायचं, तसं नाही. आपण अभ्यास करायचा तो करायचा, पण जे काय झाल्यानंतर जे काय फलित असेल ती महाराजांची इच्छा आहे, त्यात माझं काहीतरी कल्याण आहे असं समजावं आणि दुसऱ्या दिवशीपासून जरा मागच्या वेळेपेक्षा जास्त अभ्यास करायला सुरुवात करावी. तर मग बरोबर महाराजांच्या इच्छेप्रमाणे हे होईल. तेव्हा असं करायला हरकत नाही, सुरुवात करायला या दृष्टीने काय अडचण नाही. पण हे खूप चांगलं आहे आणि जर हे आपल्याला साधलं तर सकल साधनांचे सार, तसं काय आणखीन करायला नको, हेच साधन बस. वयस्क व्यक्ती आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना त्यांना उपचार कसे द्यावेत याविषयी द्विधा मनस्थिती असते. काही उपचार न करावेत तर हाल पावत नाहीत, हॉस्पिटल इत्यादीमध्ये पडावे तर अनावश्यक उपचार हाल वाढवणारे वाटतात. अशा वेळी नातेवाईक स्नेही म्हणून आपली भूमिका कठीण पडते. म्हणजे कितीतरी लोकांच्या वाटेला आलेला हा प्रश्न आहे आणि हा काही नुसता साधा प्रश्न राहिलेला नाही. याच्याविषयी एक टिपण सविस्तर आहे, ते एकदा केव्हा तरी कोण हे ना उत्सुकता असेल तर ते वाचायला देतो. याला लिगल अँगल आहे, याला प्रॅक्टिकल अँगल आहे, याला रिलेशनल अँगल आहे, सगळ्या प्रकारचे अँगल याला आहेत. कौटुंबिक त्याला हे आहे, संबंध आहे, त्याच्यात कायदेशीर संबंध आहे, त्यामध्ये
हा वैद्यकीय संबंध आहे, त्यामध्ये वैद्यकीय संबंधाचे पुन्हा 2 भाग आहेत, काही सरळ आहेत, काही विपरीत आहेत. हे दोन्ही अनुभव येत आहेत, हे दोन्ही गोष्टी आहेत. नंतर हे जे म्हटलं आहे त्या व्यक्तीची स्वतःची इच्छा त्या क्षणी काय असेल हा वेगळा प्रश्न आहे, ती त्याला समजते आहे की नाही हा वेगळा प्रश्न आहे. असं खूप प्रश्नांच्या अंगाने याचा विचार केला गेलेला आहे. तर तो आता इथे थोडक्यात सांगता येईल, पण बाकीचं आपण केव्हा तरी ते टिपण आहे ज्या केलेलं मोठं, तर ते पाहायला काही हरकत नाही. तर काय असतं याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. म्हणजे एक करता येतं त्यातल्या त्यात अनैसर्गिक उपचार जे असतात जीवन वाढवणारे ते माझ्यावर करू नयेत अशा अर्थाचं आपण हे वृत्तपत्रात वाचलं असेल तर तसं मेडिकल विल करता येतं. तर ते आपण करावं, त्याचं एक फॉर्मॅट आहे, तर तसा करू शकतो आपण. म्हणजे बाकीच्यांची त्याच्यातून सुटका होते, कारण त्या क्षणी तेच जबाबदार राहतात आणि ती व्यक्ती हे काहीच सांगू शकत नाही अशी परिस्थिती असते. अशा वेळेला त्याचा एक फॉर्मॅट आहे, तर तो करू शकतो. जसं एखादं आपण मृत्यूपत्र करतो तशा तऱ्हेचं हे मेडिकल वेल करता येतं. तर असं आहे. आणि अनावश्यक उपचार ही गोष्ट खरी आहे की याचेही अनुभव इतके वाईट आहेत की तेही आपल्यासमोर आता अगदी किती असंख्य प्रकारे येत आहेत. आणि त्याच्याविषयी आपण तसं वैयक्तिकरित्या काही करू शकत नाही. कुठेतरी संघटनात्मक काही झालं समजा अशी गरीब धरू तर कदाचित याच्यावर काही होऊ शकेल, नाहीतर हे तसं त्या अर्थाने हा प्रश्न अवघड आहे. तर अशा वेळी नातेवाईकच नाही, आपण जर नातेवाईक असू तर आता कसे नातेवाईक आहोत यावर अवलंबून आहे. अत्यंत जवळचा नातेवाईक आहे किंवा वडील आहे आणि मुलगा आणि मुलगी आहे किंवा कोणी आहे जवळचं आहे, तर ह्यात सगळ्यात शेवटी येतं कुठे या नातेवाईकांच्या वरी येतच. त्यात काही प्रश्नच नाही, कारण बाकीचे लोक काय म्हणतात की तुम्ही काटकसर केली, तुम्ही पैशाकडे बघितलं, तुम्ही काय उपचार करायला काय हरकत होती. हे खूप प्रकारचं ह्याच्यात गोंधळ होतो आणि त्या सगळ्याला जितके जवळ असतो तितकं जास्त तोंड द्यावं लागतं. प्रत्यक्ष खरा प्रश्न असतो तो जो आजारी आहे त्याचा म्हणजे हे जर अचानक काही अपघात वगैरे घडले हे आपण सोडून देऊ क्षणभर, कारण त्याला काही व्यक्त करायला वाव नसतो. पण जर हे समजा व्यक्त करायला वाव असेल तर अशा वयस्कर व्यक्तीचं आपण लिहून घ्यावं की माझ्यावर काय स्वरूपाचे उपचार करावे, करू नयेत अशी माझी इच्छा आहे. म्हणजे हे मेडिकल बाबतीत कोण करून घेत नाही, पण दिवसकार्य माझं करू नये एवढं मात्र लिहून ठेवतात. मग त्यापेक्षा हे ठेवावं, ते एक वेळ करतील किंवा नाही करतील, काय करायची करतील, पण हे कोणी लिहित नाही की याच्याबद्दल माझ्यावर अशा स्वरूपाच्या नैसर्गिक किंवा याचे खर्चिक किंवा अशा तऱ्हेच्या परगावी हे उपचार करू नये. कारण तसं काय म्हणलं तर इथून ठरलेलं आहे आपल्याला माहिती आहे, इथून साताऱ्याहून पुण्याला न्यायचं, पुण्यानंतर मुंबईला न्यायचं, ज्याची ऐपत असेल त्यांनी परदेशात न्यायचं. तर हे सगळ्यातनं शेवटी परत घरी जसं यायचं ते ठरलेलं आहे त्याप्रमाणे यायचं. तर हेच जर करायचं असेल तर काय कशाला करावं हा पण प्रश्न आहे. तर हे सगळं असं झालेलं आहे, फील्ड आहे असं आहे. तर या फील्डमध्ये बरा उपचार करू नये, तर आपण उपचार केले नाहीत हे एक नैतिक आपल्याला ही जबाबदारी वाटत राहते, तर त्याचाही प्रश्न राहतो. म्हणून त्यांची इच्छा नव्हती ह्याच्यासारखं उत्तर नाही येत. मग त्यामुळे माझी इच्छा नाही असं मी ठेवावं. माझी इच्छा या गावात म्हणजे मला एक सोपं उत्तर त्याचं एका ग्रस्थांनी सांगितलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतःच असं लिहून ठेवलं, या गावाच्या कक्षेत जे उपचार होऊ शकतात ते माझ्यावर करा, या पलीकडे कोणते उपचार करू. आता या गावाच्या कक्षेत हा सुद्धा शब्द आता गोंधळाचा झाला आहे, कारण बाहेरून येऊन या गावाच्या कक्षेत उपचार करणारे लोक निघाले आता की तुम्हाला मुंबईची ट्रीटमेंट इथंच देणार, म्हणजे खर्च तोच आणि परिणामही तोच अर्थात, तर ते पण देणारे लोक निघाले. त्यामुळे असलं नव्हे, ह्या गावाच्या कक्षेत हे पुन्हा डिफाईन करावं लागतं. म्हणून म्हटलं ना की अनेक वेळेला कायदा ही काय विचित्र का होतं, तर चैतन्य शब्द बांधती हे जे विचारगीतेत लिहून ठेवलेले आहे, निर्जीव कायदे शब्द चैतन्य असं बांधती, हा अंतिम अनुभव म्हणून लिहून ठेवले सगळे. त्याच्यात विचारगीता पुन्हा पुन्हा एकदा म्हणावी म्हणजे निदान त्या माणसाची तरी तयार होईल की निर्जीव कायदे शब्द चैतन्य असं बांधती, हे तुम्ही कुठेपर्यंत मानणार असं शब्दाने. त्यामुळे हे काही लिहिलेलं आहे, घरात होतील ते उपचार करावेत हे काही लिहिलेलं आहे, हे इथपर्यंत शक्य आहे. कारण सगळंच काही घरात आणता येणार नाही मशीन, त्यातूनही काही लोक धडपडतील नाही असं, पण ती घरात होणारे उपचार करावेत, गावात होणारे उपचार करावेत, असं त्या व्यक्तीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी जर हा सोडून दिला तर सगळ्यात सोपा होतो. कसं त्यांची इच्छा म्हणता येते त्याला, तेव्हा तसं काहीतरी म्हणता आलं तर कुठेतरी त्या माणसाला आधार राहतो, जवळच्या माणसाला. कारण जवळच्या माणसाला काव करणारे आणि एरवी काहीही न फिरकणारे अशी बरीच मंडळी असतात. आपल्याला कल्पना असेल
की त्या क्षणी तुम्ही असं कसं काय केलं, तसं कसं काय केलं, अमक्या ठिकाणी आम्ही अमुक केलं होतं त्यावेळेला असं झालं, मग अमक्यांकडे गेलं त्यांचा उपचार असा फरक पडला होता, हे झालं होतं ते झालं होतं, हे सांगणारी इतकी मंडळी त्यावेळेला भेटतात. अरे बापरे, तर ते आजार बरा ते औषध बरं होण्याची वेळ ते असे लोक भेटतात. तर त्यामुळं त्याची पंचायत होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलेले की घराच्या बाहेर उपचार करायचे नाही, असं सांगितलेलं, त्याप्रमाणे मी करतो. तर आता इथे आणखी काय घरातलं तुम्ही करण्यासारखं घेऊन आला असला, समजा काय रस घालायचा आहे कसला तरी, किंवा काय द्यायचं आहे, काढा द्यायचा आहे, तर द्या बाबा असं म्हणता येतं. पण हा एक मोठा म्हणजे तसा त्या अर्थाने एक कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. पण प्रश्न केव्हा कॉम्प्लिकेटेड असतात, जेव्हा ते आपल्याला सोडवायचे नसतात, असं माझं एक मत झालेलं आहे. जेव्हा ते सोडवायचे असतात त्यावेळेला ते सरळ असतात. तर तसं आपल्याला काही सरळ मार्ग सुचला तर आपण वापरावा. हे आपलं बरेच दिवसात सेशन झालं नाही, बघू परत. तर तसं सगळं घेत नाही. शेवटचा प्रश्न घेतो, 9 वाजले, वेळ संपली, बरेच आहे तरी पण हा एक आता अगदी महत्त्वाचा प्रश्न घेतो. मुलांच्या लहान वयाच्या नकळत्या अवस्थेत त्यांना सत्संगती मिळावी असं वाटतं, तेव्हा त्यांना हॉलमध्ये किंवा उपासनेच्या ठिकाणी आणावं, तर ती दंगा करतात, महत्त्वाच्या वस्तू पडतात. त्यावेळी त्यांना तिथं ठेवू नये असंही वाटतं. त्याविषयी निर्णय कसे काय, हे जर इथल्या उपासनेपुरतं विचारलेलं असेल तर ते समजून मी त्याचं उत्तर देतो. त्यांना असंच आणावं, त्यांना काय फोडाफोडी करायची ती त्यांनी करावी, काय दंगा करायचा तर त्यांनी करावा. अगदी असंही झालं असेल तर त्यांना फार तर तिकडे न्यावं, काय असेल ते त्यांचं दूध पाणी करावं, हे करावं, पण त्यांना इथेच ठेवावं. कारण नकळत त्यांना जे काही कानावर पडेल, त्यांनी जे काय होणार आहे त्याला कदाचित 20 वर्ष लागतील, कदाचित 25 लागतील, कदाचित 5 वर्ष लागतील, पण त्यानंतर त्याचं जे उगवून येईल ते आपण झाड लावून सुद्धा होणार नाही असं नक्की आहे. आणि तेवढं वैयक्तिकरित्या माझ्या दृष्टीनं मला आनंदाने हे चालतं, वैयक्तिकरित्या सांगतो. आपल्याला ही सगळ्या सर्वांनाच हे चालतं म्हणूनच शक्य आहे. पण काहींना अस्वस्थता येते की ती मुलांना ती दंगा करतायत, ते कशाला ते आणलं, ते बाहेर ठेवावं, अशा वेळेला हे करावं ते करावं. लहान मुलांना अनेक ठिकाणी बोर्डही असतात, 5 वर्षाखालील मुलांना आणू नये, 10 वर्ष आणू नये. पण 10 वर्षानंतर कधी परमार्थ शिकायला लागावं असं कुठे लिहिले आहे. त्यामुळे तसं काही नाही आहे ते खरं म्हणजे. पण आता त्याची शिस्त द्यायला त्याला अशी होती, आपण तरी काय करणार. बरं काही ना आता ते निरूपणकार असतात, त्यांना ते जरा कोण इथं काखोट झालेलं त्यांना चालत नाही, लगेच ते रागावतात बिचारे, काय करणार ते तरी. तर तसं काही नाही, काय दंगा करणार, काय करून करणार. बरं असं आहे त्यांचं शेवटी की त्यांना आपण म्हणायचं की ती असं करतात तसं करतात, त्यांचं लक्ष नसते. ते बघा अशी म्हणून ती दोघं बघायला आली पुढं, 1-2 मुलं त्यात पडत आली असं नाही. त्यानं म्हणण्यात काय नाही का, त्यांना कळत असते 5-7 वर्षाची मुलांना कळते काय असते, असं काय नसते. म्हणजे माझं तरी असं काही नाही हो, असं काही करू नये. त्यांना त्याच्यामध्ये काय आता ती तोडतात, काहीतरी वस्तू फुटतात, आपली फुटत नाही, फुटतात. एखादा धक्का लागला, हे झालं, तुटू शकतं, फुटू शकतं, काय होऊ शकतं. एक नक्की आहे की लहान मुलांच्या पुढे संबंध भविष्य आहे, तर त्याचा विचार करता त्या वस्तूची किंमत त्याच्यापुढे काय काय करतात, फेकतील, आणतील, खेळतील असं आहे. त्यामुळं तसं काय करू नये असं मला वाटतं. आणि ती दंगा करतात, महत्त्वाच्या वस्तू फुटतात वगैरे, आणि त्यांना सत्संगती मिळावी हे आपल्याला वाटतं आहे, हे भाग्य समजतो. तर त्यामुळं हे भाग्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि हे जे काही बाकीचं आहे हे निदान इथे तरी काही लागू नाही, त्यांना अवश्य आणावं, त्यांना दंगा करावा. आपलं निरूपण थांबलं तरी चालेल, त्या दंग्याच्या मजेपेक्षा ते नक्की मोठं नाही असं माझं तसं मत आहे. आपण आता इतर ठिकाणी मात्र काय बोर्ड वगैरे असेल त्याप्रमाणे करा, ते म्हणणार त्याने आम्हाला तिथं सांगितलं म्हणून आम्ही याला बाळाला आणलाय आणि आता तो दंगा करतोय, ते तुम्हाला चाललं पाहिजे असं त्यांच्यावर नको बंधन घ्यायला. तर तसं तिथं कुठं लिहिलेलं असतं की असं करू नये तसं करू नये, तिथं तसं करू नये. आणि तसं केलं तर चालते आणि त्यातच आनंद आहे. गोकुळात जर बाळा नसतील किंवा हे नसतील, काही वासरं नसतील तर गोकुळाला मजा आहे. त्यामुळं तसंच ते असावं. आणि आपण जे शिकतो आहोत ते नकळत कानावर पडत आहे,
त्याचा आज ना उद्या उपयोग होणारच आहे. आणि हा अनुभव म्हणजे जर अनुभव म्हणून सांगायचा असेल तर जवळजवळ 70 वर्षाचे असताना त्यावेळेला स्मृतीचं हा धक्का बसला. तर त्यावेळेला त्यांना वयाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षी असेल बरं, तर त्यांच्याकडे जे एक सत्पुरुष या आपल्या निंबर्गी महाराजांच्या पंथातले येत होते, त्यांनी सांगितलेलं नाम त्यांना आठवायला लागलं. बाकीचं काही आठवायला नव्हतं. घरच्या माणसांची ओळख नव्हती, पण नाम आठवलं होतं. त्यांनी त्यांना मांडीवर घेऊन नाम सांगितलं होतं. तर ते म्हणले, हे नाम कुठलं आहे? म्हटलं, हे नाम तिथलंच आहे की जिथून तुम्हाला तुमच्याकडे जे सत्पुरुष होते त्यांनी दिलेले आहे. तर अशी शंका आली. हे जर होत असेल खेळ येतो. मनुजा राम सदा So